शहराचा पाणी पुरवठा सुधारण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या समांतर जलवाहिनी प्रकल्पाला वेग आला असून या प्रकल्पातील पंपगृहातील सर्व 6 पंपांची पाणी उपशाची चाचणी यशस्वी झाली आहे। सोमवारी दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या प्रमुख उपस्थितीत पंप चाचणी घेण्यात आली। चाचणी यशस्वी झाल्याची माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य तांत्रिक अधिकारी व्यंकटेश चौबे यांनी दिली। उजनी धरणावर उभारलेल्या नवीन पंपगृहात 1150 अश्वशक्ती क्षमतेचे 6 पंप बसवण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले। सोमवारी झालेल्या चाचणी दरम्यान सर्व पंप यशस्वीरित्या कार्यान्वित झाल्याचे स्पष्ट झाले। यावेळी स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपीचंद कदम, व्यंकटेश चौबे, सार्वजनिक आरोग्य अभियंता, जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील, मक्तेदार कंपनीचे प्रकल्प अधिकारी अरुण पाटील, स्मार्ट सिटीचे सहाय्यक अभियंता उमर बागवान यांसह इतर अधिकारी उपस्थित होते। सोलापूर शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या उजनी समांतर जलवाहिनी प्रकल्पात एकूण 110 किलोमीटरपैकी 107 किलोमीटर पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे। उर्वरित केवळ 3 किलोमीटरचे काम मार्च अखेर पूर्ण करण्याचे नियोजन मनपा आयुक्त शीतल तेली उगले यांनी केले आहे। या प्रकल्पामुळे शहराला 170 MLD क्षमतेचा पाणी पुरवठा शक्य होणार आहे। समांतर जलवाहिनीच्या टेंभुर्णी बाह्य वळण रस्त्यावरील 1800 मीटरपैकी 800 मीटर पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे। सद्यस्थितीत 110 किलोमीटरपैकी 107 किलोमीटर पाईपलाईन टाकण्याचे काम तसेच 84 किलोमीटरची हायड्रोलिक चाचणी पूर्ण झाली आहे। मनपा आयुक्त शीतल तेली उगले यांनी या प्रकल्पावर विशेष लक्ष ठेवून मक्तेदारास कार्यारंभ आदेश दिल्यापासून त्या दर शुक्रवारी समन्वय बैठक घेऊन कामाची प्रगती आणि अडथळ्यांचा आढावा घेत आहेत। त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळेच कामाला वेग प्राप्त होऊन हा प्रकल्प लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे। उर्वरित 3 किलोमीटर पाईपलाईनसाठी जिल्हा प्रशासन, महापालिका, ग्रामीण पोलीस दल आणि स्मार्ट सिटीचे अधिकारी समन्वय साधून काम करत आहेत। या प्रकल्पामुळे सोलापूरकरांना अधिक नियमित आणि मुबलक पाणी पुरवठा मिळण्याची शाश्वती निर्माण झाली आहे।